मंडळी नमस्कार. मी स्वाती सुरंगळेकर. मंडळी, आपल्या प्रत्येकाचं जगण्याबद्दलचं एक लाडकं मत असतं. कुणाला वाटतं बंदीशाळा आहे, कुणाला वाटतं धर्मशाळा आहे, कुणाला वाटतं खेळाचं मैदान आहे, जीवनाचा खेळ त्याच्यावर खेळायचा आहे. मला काय वाटतं सांगू का? मला असं वाटतं हे सगळं जग म्हणजे एक मोठं परीक्षा केंद्र आहे आणि त्यातले आपण सगळे आपापल्या आयुष्याचा पेपर सोडवत असतो आणि तो महान पर्यवेक्षक वरून बघत असतो. कवितेचं शीर्षक आहे जीवन एक प्रश्नसंच. शेक्सपियर म्हणून गेला जीवन एक रंगमंच. आपापली भूमिका करायला आपण इथे येतो. शेक्सपियर म्हणून गेला, त्याने त्याचं म्हणावं. शेक्सपियर म्हणून गेला जीवन एक रंगमंच. मला प्रामाणिकपणे वाटतं जीवन एक प्रश्नसंच. या जगाच्या परीक्षा केंद्रात प्रत्येकजण प्रवेशतो जन्मवेळी. आणि तो महान पर्यवेक्षक प्रत्येक मुठीत एक प्रश्नपत्रिका ठेवतो त्याच वेळी. प्रत्येकजण प्रश्नपत्रिका स्वीकारतो तीच मुळी रडत. आणि वया परत्वे त्यातले प्रश्न न कळत जातात उलगडत. म्हणजे बघा, इतर प्रश्नपत्रिका आपण उलट्या करतो. 7वा प्रश्न कधी, मग 10वा, कधीतरी पहिला, असं आपण करू शकतो. पण आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत असं नाही होत की 60तले जरा अवघड आहेत ते आधी सोडवू, मग 40तले आणि 25तले तर काय येऊन सोडवता येते. वया परत्वे त्यातले प्रश्न न कळत जातात उलगडत. तिमई येते बालपणी. आयुष्याची तिमई येते बालपणी, चाचणी परीक्षा तरुणपणी. वार्षिक चांगलीच अवघड असते कारण ती द्यावी लागते म्हातारपणी. प्रश्नपत्रिका कुणी सोडवतात लांब चेहऱ्याने गंभीरपणे, तर कुणी हसत खेळत तणाव रहित मिस्किलपणे. पण प्रत्येकाला वाटत असतं दुसऱ्याचा पेपर सोपा आणि आपल्यावर मात्र देवानी अन्याय केलाय मोठा. आपल्या वाट्याला आलेला पेपर नेकीने सोडवण्यात पुरुषार्थ आहे. उगाच इतरांकडे बघून झुरण्यात काय अर्थ आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमाला मर्यादेचे बंधन नसते. देव आउट ऑफ कोर्स बरंच काय विचारतो. या परीक्षेच्या अभ्यासक्रमाला मर्यादेचे बंधन नसते आणि हमखास यशस्वी उत्तरांची गाईडही छापलेली नसते. तरीही या परीक्षा केंद्राची मेरिट लिस्ट मोठी आहे. रामकृष्ण, येशू ख्रिस्त, मीराबाई यांची उदाहरणं बघा. इतिहास याला साक्षी आहे. या परीक्षा केंद्रावर मात्र कॉपी करण्याची मुभा आहे. आदर्श उत्तरं संत महात्म्यांनी देऊन ठेवलेली आहेत. या परीक्षा केंद्रावर मात्र कॉपी करण्याची मुभा आहे, पण संत महात्म्यांची नक्कलही करणं वाटतं तितकं का सोपं आहे. या प्रश्नपत्रिकेचा मोठा दोष त्यावर वेळ लिहिलेलीच नसते. म्हणूनच आयुष्यात प्रत्येकानं प्रश्न सोडवण्याची घाई करायची असते. कारण वेळ संपल्यानंतर प्रत्येकासाठी एक वेगळी घंटा वाजते. आणि शेवटी असं संपूर्ण पेपर चुकल्यावरही आयुष्याचा
संपूर्ण पेपर चुकल्यावरही शेवट गोड होऊ शकतो. संपूर्ण पेपर चुकल्यावरही शेवट गोड होऊ शकतो. माणसानं प्रयत्नांवर विश्वास ठेवावा. माणसानं प्रयत्नांवर विश्वास ठेवावा. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. असो, सर्वांना आपापल्या आयुष्याचा पेपर सोडवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आपल्याला ह्या कविता आवडत असतील तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असो, धन्यवाद.